तर भावना आज परत आम्ही गेलो होतो दीदीच्या शॉपिंग साठी अनसिंगला. आणि तुम्हाला तर माहिती आहे दीदीचा शॉपिंगचा विषय कसा असतो ते. हे सगळं जर असं मंदातून पाहिलं ना की मज्जा येत नाही. त्याच्यामुळे हा ब्लॉग ना पहिल्यापासून बघा आणि शेवट पर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो मागच्या 4 दिवसापासून घरचे लोक सांगत होते की दीदीला शॉपिंग करायची, त्याच्यामुळे तू दीदीला अनसिंगला घेऊन जा. पण त्या 4 दिवसापासून मी थोडासा बिझी होतो, त्याच्यामुळे मला का नेणं झालं नाही दीदीला अनसिंग. काल रात्रीला आमच्याकडे खतरनाक पाऊस पडला, त्याच्यामुळे मी आज घरीच होतो रिकामा. आणि घरी बसल्यापेक्षा म्हटलं दीदीला अनसिंगला तर न्यावं शॉपिंग साठी. एवढंच म्हटलं माझ्या मागचं एक काम तरी कमी होईल. सकाळी सकाळी तयारी वगैरे करून आम्ही निघालो अनसिंगला जाण्यासाठी. आम्ही अनसिंगला जाण्यासाठी निघालो तर होतो, पण आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा संघर्ष करावा लागेल म्हणून अनसिंगला जाण्यासाठी. काल खतरनाक पाऊस पडल्यामुळे आमचा रस्ता पण खतरनाकच झाला. काल रात्री एवढा पाऊस तर पावसाळ्यात पण येत. कसं तरी संघर्ष करत करत येऊन पोहोचलो आम्ही अनसिंगला. दीदीच्या शॉपिंग मधला सर्वात मोठा विषय असतो ते म्हणजे साडी, जे की दीदीना एका दुकानावर कधीच आवडत नाही. आणि दीदी जेव्हा साडी बघते तेव्हा सकाळची संध्याकाळ कधी होते त्यांनाही माहित नसते आणि आम्हालाही माहित नसते. त्याच्यामुळे दीदीचा शॉपिंगचा विषय जर असला तर आम्ही दीदीला अगोदरच सांगतो की तुम्ही सर्वात अगोदर साडी घ्या, बाकीचं नंतर बघू. त्याच्यामुळे अनसिंगला पोहोचल्याबरोबर सर्वात अगोदर आम्ही आलो साडीच्या दुकानात. पहिल्या दुकानामध्ये गेलो, तिथं साडी आवडली. एक दुकान फिरल्यानंतर माझ्या मनात विचारलं की छोटे छोटे दुकान फिरल्यापेक्षा एखादी होलसेलवरच जाऊ म्हटलं, कारण तिथं साड्या पण खूप साऱ्या असतील आणि रेट्स पण प्रॉब्लेम नसेल. आणि हाच विचार करून येऊन पोहोचलो आम्ही दुकानाच्या होलसेल दुकानावर. जे विचार माझ्या मनात आला होता ते विचार चांगल्यासाठी आला होता, कारण त्या होलसेल मध्ये गेल्यानंतर नाही का दीदीला साडी आवडली होती. आणि मग दीदीला आवडलेली साडी घेऊन आम्ही आलो राहिलेली शॉपिंग करायला. आणि मग सगळी शॉपिंग संपल्यानंतर आम्ही आलो पेट्रोल पंपावर. आणि मग 20 रुपयाचं पेट्रोल टाकून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.